नमस्कार. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 मध्ये 3 प्रकरणे मानसशास्त्राची इयत्ता 11वी पाहिलेली आहेत. यानंतर आपण 4थं प्रकरण पाहणार आहोत, मानव विकास. तर चला पाहूया. बघा, मानव विकास यामध्ये आपण प्रस्तावना म्हणजे मानवी विकासाची संकल्पना पाहणार आहोत, विकासाची वैशिष्ट्य पाहणार आहोत आणि विकासाच्या समांतर संकल्पना वाढ, विकास आणि परिपक्वन या संकल्पना पाहणार आहोत आणि विकासाच्या अवस्था पाहणार आहोत. एक जन्मपूर्व अवस्था आणि जन्मानंतरच्या काय अवस्था ते पाहणार आहोत. तर चला बघूया. अध्ययन उद्दिष्ट बघा. या पाठाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना खालील मुद्दे समजून घेणे सोयीस्कर व्हावे. एक, मानवी विकास समजून घेणे, मानवी विकास आणि संबंधित संकल्पना समजून घेणे आणि मानवी विकासाच्या अवस्था समजून घेणे, दैनंदिन आयुष्याच्या विकासाच्या तत्वाशी संबंध जोडणे हे आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. या पाठात आपण विकासाची व्याख्या, वैशिष्ट्ये आणि इतर समांतर संकल्पनाची चर्चा करणार आहोत. विकास म्हणजे बदलाची पूर्ण मालिका जी परिपक्वता आणि अनुभवामुळे येते. मानवी आयुष्याचे वेगवेगळे टप्पे आहेत आणि जसे पृथ्वीचे भौगोलिक वय किंवा मानवी आयुष्याचे क्रांतिकारी टप्पे महत्वाचे आहेत, तितकेच मानवी आयुष्य हे महत्वाचे आहे. विकासाची वैशिष्ट्ये बघा. विकासामध्ये विशिष्ट आकृतिबंध असतो. मानव व मानवेतर प्राण्यामध्ये विकासाची गती, मर्यादा व दिशा याबाबत ठराविक आकृतिबंध आढळून येतो आणि प्रत्येक जीव आपल्यासारखी वैशिष्ट्य असलेला जीव तयार करतो आणि यामध्ये जन्मपूर्व जन्मोत्तर अवस्थेमध्ये विशिष्ट आकृतिबंध आढळून येतो. उदाहरणार्थ सर्व बालके प्रथम एका बाजूला वळणे, रांगणे, उभे राहणे आणि नंतर चालायला शिकतात. तशाच वर्तनामध्ये देखील निश्चित आकृतिबंध दिसून येतो. उदाहरणार्थ भाषेच्या विकासामध्ये सुरुवातीला अर्थहीन शब्द बोलणे, बडबडणे, नंतर विशिष्ट शब्द बोलणे आणि मग वाक्य बोलायला शिकणे. विकास विशिष्ट दिशेने दिसून येतो. विकास हा जन्मपूर्व जन्मोत्तर अवस्थेमध्ये होताना आढळून येतो. यामध्ये प्रमुख 2 तत्वे आढळून येतात. एक, शीर्षपुच्छ. शीर्षपुच्छ तत्वानुसार विकास कार्य प्रथम डोक्याच्या ठिकाणी सुरू होते व नंतर हातपायांचा विकास होतो आणि या तत्वानुसार बालक प्रथम डोक्याच्या हालचालीवर नियंत्रण ठेवायला शिकतात व नंतर हातापायावर नियंत्रण करायला शिकते. त्यानंतर समीप दुरस्थ तत्वानुसार शरीराच्या मध्यवर्ती भागांचा विकास सर्वप्रथम होतो, नंतर बाह्य भागांचा विकास होतो. म्हणजेच प्रथम मज्जारज्जूंचा विकास व नंतर बाह्य भागांचा विकास होतो. विकासामध्ये सातत्य आढळते. विकास प्रक्रियेमध्ये एक अवस्था पुढच्या अवस्थेचा आधार ठरतो आणि यामध्ये विविध अवस्था दिसून येतात. विकास हा सामान्यकडून विशिष्टाकडे होतो. बालकांच्या विकास प्रक्रियेमध्ये सर्व क्षेत्रात सामान्यपासून विशिष्टाकडे तत्व आढळून येते आणि काही विकासामध्ये बालक सर्वप्रथम संपूर्ण हातांचा वापर एखादी वस्तू धरायला करतो व नंतर त्यात बदल होतो आणि तळहातांचा वापर व नंतर बोटांचा वापर करून एखादी वस्तू हातात धरतो. विकासामध्ये व्यक्तिभिन्नता आढळते. मानवी विकासाचा आकृतिबंध जरी सर्व बालकांचा एकसारखा असला तरी विकासाचा वेग प्रत्येकाचा वेगवेगळा येतो. विकासाचा वेग प्रत्येक अवयवांना भिन्न दिसून येतो. बाल्यावस्थेमध्ये हातापायांचा विकास वेग कुमारावस्थेपेक्षा कमी असतो आणि मेंदूचा विकास वयाच्या 16व्या वर्षापर्यंत होतो, परंतु मेंदूचे कार्यान्वित होणारा वेळ लागतो आणि अशाच प्रकारचा अनुभव आपल्याला मानसिक प्रक्रियामध्ये दिसून येतो. विकास अवस्थेमधील बऱ्याच गोष्टी बालक बाल्यावस्थेतच शिकत असतो आणि विविध खेळ बालक बाल्यावस्थेत आत्मसात करतो. विकास एकात्मतेकडे नेतो. विशिष्ट कार्य आत्मसात करण्यासाठी प्रथम त्यातील काही घटक एकत्र करून कार्य पूर्ण केले जाते. उदाहरणार्थ जसे सुरुवातीला सुट्ट्या शब्दांचा उच्चार, नंतर काही वाक्य व नंतर संपूर्ण वाक्य व भाषा शिकली जाते. वर्तन समस्या काही अवस्थेत अपेक्षित असतात. विकासाच्या सर्व अवस्थांमध्ये बालकांचे विशिष्ट वर्तन बंद असतात. जर त्यात काही बदल असेल तर ते अपसामान्य आहे तसे समजू नयेत आणि कालांतराने त्यांच्या वर्तनात सुधारणा होते. विकासांचे पूर्वकथन करता येते. प्रत्येक बालकांचा विकासांचा वेग हा ठरलेला असतो, त्यामुळे त्या बालकांचा विकास वेग कसा असेल याबद्दल भाकीत करता येते. तक्ता क्रमांक 1 दिलेले आहेत. वाढ, विकास आणि परिपक्वनाची थोडक्यात माहिती दिलेली आहे. संकल्पना बघा. वाढ
वाढ कशाला म्हणतात तर वाढ ही वाढ संख्यात्मक असते, शारीरिक असते. वैशिष्ट्य बघा, आकारात आणि वजनामध्ये दिसून येणारा बदल होतो. वाढ ही विकासांचा एक भाग आहे. त्यानंतर विकास हा गुणात्मक बदल आहे. शारीरिक व मानसिक वर्तनाद्वारे दिसून येतो आणि विकास सर्वसमावेशक आहे. परिपक्वता पेशीमधील वाढ आहे. आनुवंशिक काही बदल करता येत नाही. त्यानंतर बालकाचा विकास हा सर्वसमावेशक असतो. सर्वसमावेशक विकासामध्ये शारीरिक व मानसिक विकास आणि सामाजिक सांस्कृतिक घटक जसे कुटुंब, मित्र, शाळा यांचा बालकांच्या विकासामध्ये एकत्रित परिणाम होतो. आपण यानंतर बघूया. यामध्ये विकासाच्या समांतर संकल्पना बघूया. वाढ असेल, परिपक्वता असेल, मानवी विकासांचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला वाढ, परिपक्वता आणि विकास या संकल्पना समजून घेणे गरजेचे आहेत. वाढ ही शारीरिक बदलाची असते, ज्यात शारीरिक आकार व वजनातील बदलांचा समावेश होतो. पक्वनामध्ये परिपक्वनामध्ये जैविक क्षमतांचे नैसर्गिक रीतीने आणि योग्य वेळी प्रकटीकरण होते आणि ही गुण वैशिष्ट्ये योग्य वेळी नैसर्गिक रीतीने प्रकट होतात आणि हे परिवेशावर किंवा प्रशिक्षणावर अवलंबून नसते. उदाहरणार्थ 12 महिन्याचे मूल चालायला शिकते. विकास आणि परिपक्वन व प्रशिक्षण आणि परिवेशीय घटकांच्या आंतरक्रियेमुळे होते. अ, वैका वैकासिक मानसशास्त्रज्ञांनी विकासाच्या गुणवैशिष्ट्याच्या आणि अवस्थांचा अभ्यास केला आणि येथे आपल्या विकासाच्या विविध वैकासिक अवस्थांचा अभ्यास करणार आहोत. बघा, विकासाच्या अवस्था आहेत. एक जन्मपूर्ण अवस्था. जन्मपूर्व काळ हा गर्भधारणेपासून ते जन्मापर्यंतचा असतो. आता बघा, इथे याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. जन्मपूर्व काळ गर्भधारणेपासून जन्मापर्यंतचा असतो आणि हा काळ साधारणतः 238 ते 290 दिवसाचा असतो. 238 ते 290 दिवसाचा असतो. हा तुलनेने छोटा काळ आहे, पण या काळात अतिशय वेगवान आणि महत्वाचे वैकासिक बदल घडून येतात आणि जन्मपूर्व विकास हा अंडावस्था, भ्रूणावस्था आणि गर्भावस्था या 3 अवस्थेत असते. कोणत्या कोणत्या? एक अंडावस्था, भ्रूणावस्था आणि गर्भावस्था या 3 अवस्थांमध्ये होते. आता आपण बघूया अंडावस्था. ही अवस्था गर्भधारणेपासून 15 दिवसाची असते. ही अवस्था गर्भधारणेपासून किती दिवसाची असते? तर 15 दिवसाची असते. गर्भधारणेपासून ही अवस्था 15 दिवसाची असते. या काळात फलित अंडे हे फॅलोपियन नलिकेमधून गर्भाशयापर्यंत प्रवास करते आणि तिथे ती गर्भाशयाच्या भिंतीला चिटकते आणि या काळात फलित अंडांचे विभाजन व द्विगुणन होत जातात. त्यानंतर बघा भ्रूण अवस्था. ही अवस्था साधारणतः तिसऱ्या आठवड्यात सुरू होते. तिसऱ्या आठवड्यात सुरू होते आणि 9व्या आठवड्यापर्यंत चालते. तिसऱ्या आठवड्यात सुरू होते आणि 9व्या आठवड्यापर्यंत चालते आणि या काळात या पेशीच्या गोळ्याला भ्रूण असे म्हणतात आणि या काळात या पेशींच्या गोळ्याला मानवी आकार प्राप्त होण्यास सुरुवात होते. ही अवस्था मेंदूच्या विकासात महत्वाची भूमिका बजावते आणि या अवस्थेत अंतर्गत व बाह्य अवयवांचा विकास होतो. त्यानंतर आहे गर्भावस्था. या अवस्थेत मेंदूच्या विकासात खूप महत्वाचे बदल घडतात आणि ही अवस्था 9व्या आठवड्यातच चालू होते आणि जन्माच्या वेळी संपते. गर्भावस्था कधी चालू होते? 9व्या आठवड्यात चालू होते आणि जन्माच्या वेळी ती संपते. आणि जे अवयव भ्रूणावस्थेत दिसून लागतात त्याची वाढ या काळात जोमाने होत राहते. आता आपण जन्मपूर्व अवस्थेची वैशिष्ट्ये बघूया. अनुवंशिकता ही नंतरच्या विकासाचा पाया ठरते. आईच्या गर्भाशयात पोषक ठरणारे घटक आनुवंशिक क्षमतेच्या विकासाला मदत करतात, तर त्रासदायक ठरणाऱ्या घटकामुळे विकासाला खीळ बसते. लिंग निश्चितीकरण हे जन्मपूर्व अवस्थेच्या पहिल्या 3 महिन्याच्या काळात होते. लिंग निश्चितीकरण हे पहिल्या 3 महिन्याच्या काळातच होते जन्मपूर्व अवस्थेमध्ये. आणि संपूर्ण आयुष्याचा काळ पाहता जन्मपूर्व अवस्थेत सर्वात वेगवान विकास होतो आणि योग्य काळजी न घेतल्यास ही अवस्था शारीरिक व मानसिक दृष्ट्या धोकादायक ठरू शकते. त्यानंतर नंतरच्या अवस्था एक अर्भकावस्था असते. अर्भकावस्था कधी असते बघा,
तर जन्मापासून ते 15 दिवस हा काळ अर्भकावस्थेचा मानला जातो. जन्मापासून ते 15 दिवस मानला जातो आणि या काळात बघा अर्भकाला बाह्य वातावरणाशी जुळून घ्यावे लागते. त्याला वातावरणातील बदल, श्वसनक्रिया, चोखणे, गिळणे तसेच निरुपयोगी घटकाशी विल्हेवाट या मुख्य घटकाशी जुळून घ्यावे लागते. अर्भकावस्था ही जन्मापासून 15 दिवस असते. जन्मापासून 15 दिवस असते. तर अर्भकावस्थेची वैशिष्ट्ये बघा, हा सर्वात छोटा काळ असतो आणि या काळात अर्भकाला नवनवीन आणि वेगवेगळ्या वातावरणाशी संपूर्णपणे जुळून घ्यावे लागते. आणि या काळात महत्वाच्या व्यक्तीच्या अभिवृत्ती, व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करतात. त्यानंतरची आहे आपली शैशवावस्था. अर्भकावस्था कधी आहे? जन्मापासून 15 दिवसापर्यंत ही अर्भकावस्था आहे. आता शैशवावस्था बघा. शैशवावस्था या अवस्थेचा काळ हा जन्मानंतर 2 आठवड्यापासून ते जन्मानंतरची 2 वर्षापर्यंतचा असतो. आता बघा, जन्मानंतर 2 आठवड्यापासून हा काळ सुरू होतो, तर जन्मानंतरची 2 वर्षापर्यंतचा काळ. शैशवावस्था आपलं 2 वर्षापर्यंत. 2 वर्षापर्यंत हा काळ असतो. बघा, शैशवावस्था या अवस्थेचा काळ हा जन्मानंतर 2 आठवड्यापासून ते जन्मानंतरची 2 वर्षापर्यंत असतो आणि या काळात शिशूचा शारीरिक व कारक विकास वेगाने होत असतो. साधारणतः 2 महिन्याचा शिशु डोळे वळू शकतो आणि 6 महिन्याचा शिशु आधाराने बसू शकतो आणि 9 महिन्याचा शिशु आधाराने चालू शकतो आणि 12 महिन्याचा शिशु आधाराशिवाय चालू शकतो. आता आपण शैशवावस्थेची वैशिष्ट्ये बघूया. शैशवावस्था हा व्यक्तिमत्वाचा पाया आहे कारण या काळात वर्तन आकृतीबंध, अभिवृत्ती व भावनांचा विकास होतो. वेगवान वाढ व बदल घडत असतात. हे बदल गुणात्मक व संख्यात्मक स्वरूपाचे असतात. शिशूने या काळात स्वतःच्या हालचालीवर नियंत्रण मिळवल्यामुळे ते स्वतंत्रपणे बसू शकते, उभे राहू शकते आणि वस्तू हाताळू शकते आणि या काळात शिशूचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण होते. यामुळे त्यांच्या आवडी-निवडी आणि क्षमता विकसित होतात. म्हणजे 2 आठवड्यापासून ते 2 वर्षापर्यंतचा हा शैशवावस्थेचा काळ असतो. त्यानंतर बघा, आता पूर्व बाल्यावस्था. बाल्यावस्था यांचे 2 भाग आहेत. एक पूर्व बाल्यावस्था आणि उत्तर बाल्यावस्था. पूर्व बाल्यावस्थेचा काळ हा 2 ते 6 वर्षापर्यंतचा असतो. हे महत्वाचं आहे. पूर्व बाल्यावस्थेचा काळ हा आपल्याला 2 ते 6 वर्षापर्यंत असतो. शालेय पूर्व वय असे सुद्धा म्हणतात. यालाच शालेय पूर्व वय असे सुद्धा म्हणतात. बालकांचे स्नायू नियंत्रण येते आणि ते स्वतंत्रपणे हालचाल करू शकतो. त्यामुळे त्यांचे सामाजिक संबंध वाढतात आणि तो अनेक प्रश्न विचारू लागतो आणि या वयाला प्रश्नाचे वय किंवा चौकस वय असे सुद्धा म्हणतात. या वयाला प्रश्नाचे वय किंवा चौकस वय सुद्धा असे म्हणतात. 2 ते 6 वर्षापर्यंत म्हणजे पूर्व बाल्यावस्था असते. याला शाळापूर्व वय म्हणतात, चौकस वय म्हणतात, प्रश्नाचे वय म्हणतात. 2 ते 6 वर्षापर्यंत पूर्व बाल्यावस्थेला. त्यानंतर आपण येथे पूर्व बाल्यावस्थेची वैशिष्ट्ये पाहूया. पालकेला खेळण्याचे वय मानतात कारण या वयात मूल खेळण्यास समवेत खेळते आणि शिक्षण तज्ञ या वयाला शालेय पूर्ण वय मानतात. शिक्षण तज्ञ याला शालेय पूर्ण वय म्हणतात. म्हणजे 2 ते 6 वर्ष. कारण या वयात मुलं शाळेत जायच्या तयारीत असते आणि मानसशास्त्रज्ञ या वयाला टोळीपूर्ण वय म्हणतात. कारण या वयात मूल एकटेच खेळते आणि आपली खेळणी इतरांना देत नाहीत. आता हळूहळू ते इतर मुलांबरोबर मिसळू लागते. टोळीपूर्व वय म्हणतात आणि त्यांना अपरिचित व्यक्तीबद्दल किंवा चिंता व आपल्या माणसापासून दूर जाण्याची चिंता वाटू लागते. 2 ते 6 वर्षापर्यंत. उत्तर बाल्यावस्था बघा, उत्तर बाल्यावस्था हा काळ हा 6 ते 11 वर्षाचा असतो. आपण पूर्व बाल्यावस्था पाहिला होता 2 ते 6 वर्षापर्यंत आणि उत्तर बाल्यावस्था हा काळ हा 6 ते 11 वर्षाचा असतो. मानसशास्त्रज्ञ या वयाला टोळी वय म्हणतात. या वयाला टोळी वय असे म्हणतात. या वयात
मुलगी व मुली आपापले गट बनवतात. वाचण्याचे, लिहिण्याचे आणि गणितीय मूलभूत कौशल्य या काळात विकसित झालेले असते. शिक्षण तज्ञांच्या मते हा काळ कौशल्य विकसनाचा आहे. त्या काळात तुलनेने विकास मंदावलेला असतो. सूक्ष्म कौशल्याबरोबरच डोळे व हात हात यांच्यामध्ये समन्वय वाढत असतो आणि याच बरोबर उच्च बोधात्मक क्षमता असे विचार करणे, तर्क करणे देखील विकसित होत असतात. उत्तर बाल्यावस्थेचा काळ हा 6 ते 11 वर्षाचा असतो आणि मानसशास्त्रात याला टोळी वय असे म्हणतात. उत्तर बाल्यावस्थेची वैशिष्ट्ये बघा. बऱ्याच पालकासाठी हा त्रासदायक काळ असतो. कारण या वयात मुले चौकस बुद्धीने प्रश्न विचारतात. नवीन-नवीन कल्पना प्रत्यक्षात उतरू पाहतात आणि त्यांचे समाधान सरळ साध्या उत्तराने होत नाही. संपादन गरज निर्माण होण्याच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा ठरतो आणि मानसशास्त्रज्ञ या काळाला टोळी वय असे म्हणतात. 6 ते 11 वर्ष. उत्तर बाल्यावस्थेला टोळी वय सुद्धा म्हणतात. आता बघून बघूया कुमारावस्था. कुमारावस्था तुम्हाला हे जाणवले आहे का? तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीचे वजन अचानक वाढू लागते आहे. तुमच्या गटातल्या मुली स्वतःच्या दिसण्याबद्दल जागरूक झाल्या आहेत. अचानक तुमचा मित्र-मैत्रिणी त्यांचा खूप आवडणाऱ्या व्यक्तीविषयी भरभरून बोलू लागतात. तुम्हाला सुद्धा कोणी खास मित्र किंवा मैत्रिणी असावे असे वाटू लागतात. जरा थांबा, तुम्ही कुमारावस्थेत पोहोचला आहात. जरा थांबा, तुम्ही कुमारावस्थेत पोहोचला आहात. उत्तर बालावस्था आणि तारुण्य यामधील अवस्थेला कुमारा अवस्था असे म्हणतात. उत्तर बालावस्था आणि तारुण्य यामधील अवस्थेला कुमार बालावस्था असे म्हणतात. हा काळ 12 ते 13व्या वर्षी सुरू होतो. हा काळ बघा, कुमारावस्था बघा, 12व्या ते 13व्या वर्षी हा काळ सुरू होतो आणि 19 ते 20 या वर्षी संपतो. म्हणजेच कुमारावस्था आहे 12 पासून चालू होते. 12 ते 13 वर्षापासून चालू होते आणि 19 ते 20 या वर्षापर्यंत संपून जाते. या काळात अतिशय वेगवान शारीरिक विकास होत असतो आणि ही अवस्था पौगंडावस्थेत सुरू होते. या काळात कुमारवयीन मुलांचे वजन व उंची वाढते आणि लैंगिक अवयवांचा विकास होतो. मुलींना पहिली मासिक पाळी आणि मुलांना रात्री वीर्य विसर्जनाचा अनुभव येतो आणि लैंगिक ग्रंथीचा विकास होत असल्यामुळे हा अनुभव येतो. दुय्यम लैंगिक लक्षणे या काळात दिसू लागतात. जसे मुलीमध्ये स्तनाची वाढ होते, मुलामध्ये दाढी मिशा येणे आणि आवाज फुटणे इत्यादी. या काळात कुमारवयीन मुले स्वतःचे अस्तित्व मिळवण्याचा व स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करतात. विचार हे जास्त तर्कशुद्ध व अमूर्त व आदर्शवादी बनत जातात आणि या काळात कुमारवयीन मुले मित्राबरोबर रमतात. काही वेगळ्या समस्या कुमारवयीन मुलांमध्ये उद्भवतात. एक आंतरजाल इंटरनेट व्यसनाशक्ती. कुमारवयीन मुले समाजामध्ये आंतरजाल म्हणजे इंटरनेट व्यसनासक्ती. कुमारवयीन मुले समाज माध्यमे जसे फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ऑनलाईन खेळावर जास्त रमतात. त्यामुळे लक्ष केंद्रित न होण्याची व सामाजिक आंतरक्रिया टाळण्याची समस्या उद्भवते. महाविद्यालयामधूनच सोडण्याची समस्या. काही मुले इंग्रजीत धसका घेऊन महाविद्यालय सोडतात, तर काही मुले घराला किंवा स्वतःला आर्थिक पाठिंबा द्यायचा म्हणून महाविद्यालय सोडतात. स्व-ओळख समस्या. कुमारवयीन मुले स्वची ओळखीविषयी गोंधळात असतात, कारण त्यांना पालक वेळेनुसार लहान किंवा मोठे असे वागवतात. जेम्स मर्सियाच्या सुओळख अवस्था बघा. जेम्स मर्सिया यांच्या सुओळख अवस्था. सोळक विमोचन रोध. यात कुमारवयीन मुले मान्य करतात की इतरांना त्यांच्यापेक्षा जास्त कळते आणि त्यांचे निर्णय हे योग्य असतील. उदाहरणार्थ डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर बनेल अशी कुमारवयीन मुले ही स्वतःवर खुश असतात आणि समाधानी असतात. इतरांकडून स्वीकारले जाणे ही त्यांची गरज असते. अशी मुले ही हुकूमशाही प्रवृत्तीची असतात. सोळक विकरण. सो-ओळख विकिरण. इथे कुमार कोणतेही पर्याय पडताळून पाहत नाही किंवा कोणतेही पर्याय स्वीकारत नाही. हे समाजात फारसे मिसळत नाहीत आणि ते बेफिकर दिसतात, पण त्यांच्या जबाबदारी न घेण्याच्या सवयीमुळे ते दृढ नातेसंबंध प्रस्थापित करू शकत नाहीत. त्यानंतर अधिस्थगम. इथे वेगवेगळे पर्याय पडताळून अधिस्थगन बघा. इथे वेगळे पर्याय पडताळून पाहतो, पण तो कोणतेही निर्णय घेत नाही. त्यांना
चिंता वाटते आणि त्यांना मानसशास्त्रीय संघर्षाचा सामना करावा लागतो आणि हे खूप उत्साही व लक्ष वेधून घेणारे असतात आणि इतरांशी जवळीकीचे संबंध प्रस्थापित करू शकतात आणि बहुतेक कुमारवयीन मुले वरील सर्व अवस्थांमधून जातात, पण बहुतेक वेळा त्यांना त्यांची सोवळक कुमार वय संपता किंवा 25च्या आत होते. त्यानंतर सोओळख संपादन. इथे कुमार स्वतःला पडताळून पाहतो आणि तो काय आहे आणि त्यांनी काय केले पाहिजे यांचा शोध घेतो. कुमार जेव्हा या अवस्थेला पोहोचतो, तेव्हा तो मानसिकदृष्ट्या सक्षम असतो आणि त्यांची संपादन, प्रेरणा व नैतिक तर्कबुद्धी उच्च दर्जाची असते. अवसाद. जेव्हा कुमारवयीन मुलांचा प्रेमभंग होतो, त्यांना परीक्षेत किंवा एका विशिष्ट गोष्टीमध्ये अपयश येते किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो, त्यांना दुःख काही गमावल्याची जाणीव किंवा तीव्र शोकांचा अनुभव होतो आणि काही वेळा इतके निराश होतात, की त्यांना दररोजची कामे करणे सुद्धा जमत नाहीत. अवसाद हा जैविक आणि परिवेशातील घटकामुळे निर्माण होतो आणि परिवेशीय घटक उदाहरणार्थ पालकांच्या अवास्तव्यापेक्षा जीवघेणी स्पर्धा, मित्रांचा दबाव, मित्रामध्ये प्रसिद्ध नसणे, खूप कमी मित्र असणे, धमकावले जाणे, नाकारले जाणे हे अवसादाशी निगडीत आहेत. गेलेलिया आणि पोलमिन 2004. आत्महत्या. कुमारवयीन मुलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त आहेत कारण मुले आत्महत्या करण्याचे जास्त धोकादायक मार्ग वापरतात, तर मुलींमध्ये आत्महत्येचे अयशस्वी प्रयत्न जास्त दिसून येतात. सामाजिक मर्यादा कोणतेही काम चूक करण्याचा आग्रह, अति ताण व चिंता यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला जातो. कृती 1. आत्महत्येच्या पूर्वसूचना. या खुणा जर तुमच्या मित्र-मैत्रिणी दिसल्या, तर त्यांच्याशी बोला. त्यांना मानसशास्त्र शिक्षकाशी किंवा समुपदेशकांशी बोलण्यास प्रवृत्त करा. जर एखादा मित्र किंवा मैत्रीण बोलत असेल, की माझी इच्छा आहे, की मी मेलो पाहिजे किंवा मी जगण्यास नालायक आहे म्हणून मी मेलो पाहिजे. एखादा मित्र अचानक त्रास बुडू लागला किंवा अचानक त्यांच्या गुणात घसरण दिसू लागली. स्वतःच्या आवडत्या महत्त्वाच्या वस्तू देऊन टाकू लागली. उदाहरणार्थ आवडते पेन, मृत्यूपत्र लिहू लागला, भूक नाहीशी झाली किंवा खूप खाऊ लागला. झोपण्याच्या वेळा बदलल्या, अतिशय मंद हालचाली, सुस्तपणा आणि गप्प राहू लागला. वागण्यात नाट्यमय बदल, जसे की अजिबात बाहेर न पडणारी व्यक्ती खूप बाहेर जाऊ लागली. दुःख व्यक्त करणारे संगीत, कला व मुंबई आवडू लागलेत. तुम्हाला माहित आहे का? वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे WSPD. वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस हा प्रत्येक वर्षी 10 सप्टेंबरला साजरा केला जातो. ज्यामुळे अ, ज्याचा मूळ हेतू आत्महत्येचा प्रतिबंध करणे असा आहे आणि 2003 पासून आत्महत्येचा प्रतिबंध होईल अशा कृती किंवा कार्यांची अंमलबजावणी होईल असा प्रयत्न केला जातो आहे. तर 10 सप्टेंबर हा वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे म्हणून साजरा केला जातो. 10 सप्टेंबर हा वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे म्हणून साजरा केला जातो. बघा, कुमारवयाची वैशिष्ट्ये बघा. हा महत्वाचा काळ आहे कारण अभिवृत्ती व वर्तनावर या काळात प्रभाव पडतो. हा बदलाचा काळ आहे. मूल बाल्यावस्थेपासून तारुण्यावस्थेपर्यंतचा हा काळ आहे. हा शारीरिक बदलांचा काळ आहे. हा आव्हानात्मक काळ आहे कारण आधी बालकाला येणाऱ्या समस्या पालक व शिक्षक सोडवतात, पण या काळात व्यक्तीला स्वतंत्र निर्णय घ्यावेसे वाटतात. हा काळ अस्तित्व शोधण्याचा काळ आहे. हा अवास्तव जगण्याचा काळ आहे. या काळात कुमारवयीन मुले जगाकडे गुलाबी चष्म्यातून पाहतात आणि ते अ, दिवा स्वप्न पाहतात. यामुळे त्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित न करता येणे या समस्येला तोंड द्यावे लागते. हा तारुण्यावस्थेचा उंबरठा आहे. आता बघा, पूर्व तरुणावस्था कशाला म्हणतात? तरुणावस्था ते प्रौढावस्था हा काळ. तरुणावस्था ते प्रौढावस्था हा काळ 21 ते 60. तारुण्यावस्था ते प्रौढावस्था हा काळ 21 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत इतका मोठा काळ आहे आणि 21 ते 40 या काळाला पूर्व तारुण्यावस्था म्हणतात. 21 पासून 40 पर्यंत पूर्व तारुण्यावस्था आणि 40 ते 60 या काळाला उत्तर तारुण्यावस्था असे म्हणतात किंवा प्रौढावस्था असे म्हणतात. बघा, पूर्व तारुण्यावस्था आणि ते प्रौढावस्था हा काळ 21 ते 60 इतका मोठा आहे आणि 21 ते 40 या काळाला 21 ते 40 पर्यंत
पूर्व तरुणावस्था म्हणतात आणि 40 ते 60 या काळाला उत्तर तरुणावस्था म्हणतात किंवा प्रौढावस्था म्हणतात. व्यक्ती का नोकरी-धंद्याची निवड करून त्यात स्थिर होण्याचा प्रयत्न करते. लग्न, मूलबाळ याच काळात होऊन व्यक्ती आयुष्यात स्थिर होतो. आणि उत्तर तारुण्यावस्थेत व्यक्ती सर्व जबाबदाऱ्या पार पडून वृद्धावस्थेला सामोरे जाण्यासाठी सज्ज होतो. पूर्वतारुणावस्थेचे वैशिष्ट्य बघा, हा काळ आयुष्यात स्थिर होण्याचा आहे. कारण या काळात व्यक्ती कायदेशीर रीतीने सक्षम झाल्यामुळे ती स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारते आणि हा वंशवृद्धीचा काळ आहे. या काळात येणाऱ्या समस्या, या आधीच्या काळात येणाऱ्या समस्याहून पूर्णपणे वेगळ्या असतात. स्वतःला आयुष्यात स्थिर करायचे असल्यामुळे या काळात व्यक्तीला ताण जाणवतो. ते नोकरी उद्योगात मग्न होतात, लग्न करतात आणि मूळ मित्र-मैत्रिणींना फारसा वेळ देऊ शकत नाहीत. नवीन आयुष्याची जुळवून घ्यावे लागते आणि हा काळ मूल्य बदलाचा आहे. बदललेले आयुष्य स्वीकारण्याचा आहे. उत्तर तारुण्यावस्था किंवा प्रौढावस्था हे 40 ते 60 वर्ष. हा काळ 40 ते 60 वर्षापर्यंत आहेत आणि या काळात अधिक जबाबदाऱ्या येतात. प्रौढ व्यक्ती नवीन पिढीच्या मुलांना जबाबदारी घेण्यासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतात आणि पुनरुत्पादनाची शक्यता हळूहळू मंदावत जाते आणि मानसिक व शारीरिक क्षमतांचा ऱ्हास होतो या काळामध्ये. आता बघा, प्रौढावस्थेचे वैशिष्ट्य बघा, हा भीतीदायक काळ आहे कारण या काळात मानसिक व शारीरिक ऱ्हास होतो. या बदलांचा काळ आहे कारण यात काळात बरेचसे शारीरिक आणि वर्तनात्मक असे बदल घडून येतात. हा ताणाचा काळ आहे कारण यात वयात आर्थिक जबाबदाऱ्यांचे ओझे वाढू लागते. कामाचे ओझे, चिंता यामुळे व्यक्तीला निराशांचा झटका येऊ शकतो. हा संपादनाचा काळ आहे कारण एरिक्सनच्या मते व्यक्तीला अनेक अनुभव येतात आणि समाजाची अशी अपेक्षा असते की व्यक्तींनी वेगवेगळ्या गोष्टीची निर्मिती करावी. हा मूल्यमापनाचा काळ आहे. आधी निश्चित केलेले ध्येय आणि आता मिळवलेल्या गोष्टी यांचा ताळमेळ केला जातो. हा रिकाम्या घरट्यांचा काळ आहे कारण मुले शिक्षणासाठी आणि नोकरीधंदा लग्न करून बाहेरगावी जातात. आणि वृद्धावस्था हा काळ 60 वर्षापासून ते मृत्यूपर्यंतचा काळ आहे आणि या काळात व्यक्तीला तिच्या शारीरिक व मानसिक क्षमताचा ऱ्हास होतो असल्याने जाणवते आणि तब्येतीचे वेगळे त्रास उद्भवतात. व्यक्तीला परिवेशाशी जुळून घ्यावे लागते आणि जोडीदारांच्या मृत्यूमुळे काही वेळा एकटेपणा येतो. त्यानंतर अवस्थेचे वैशिष्ट्ये. व्यक्तीला तिच्या शारीरिक व मानसिक क्षमताचा ऱ्हास होत असल्याचे जाणवते. वयोमानाचा प्रभाव प्रत्येकावर वेगळा पडतो. वृद्धावस्था ही वेगळ्या निकषावर मोजली जाते. समाज व्यक्तीच्या दिसण्यावरून आणि हालचालीवरून ती किती वृद्ध झालेली आहेत हे ठरवतोय. वृद्धावस्थेबद्दल साचेबद्ध कल्पना आहेत. वृद्धावस्थेतील अनेक साचेबद्ध कल्पना या प्रतिकूल आहेत. वयस्कर व्यक्तींना अल्पसंख्याक समूहाचा दर्जा आहे. हा भूमिका बदलांचा काळ आहे आणि वृद्धावस्थेत समायोजन करणे फारसे सोपे नसते. तरुण दिसण्याची गरज वृद्धापकाळात दिसून येते. जीवनक्रम शैशवावस्था ते वृद्धावस्था. बघा, तसिका 2 विकासाच्या अवस्था थोडक्यात बघा. एक जन्मपूर्व अवस्था गर्भधारणेपासून जन्मापर्यंत असते. पोषणासाठी पूर्णपणे मातेवर अवलंबून असते. शारीरिक अवयवांची वेगवान वाढ होते. अर्भकावस्था जन्मापासून ते 2 आठवडे असते. पूर्णपणे इतरांवर अवलंबून असते. प्रतीक्षित प्रक्रिया असते. शैशवावस्था 2 आठवडे ते 2 वर्ष. शैशवावस्था 2 कारण बौद्धिक व मनोसामाजिक विकास जलद शारीरिक वाढ होते. त्यानंतर यामध्ये अतिशय महत्वाचं आहे पूर्व बाल्यावस्था 2 ते 6 वर्ष. शारीरिक वाढ तुलनेने हळू होते. बोधात्मक व भाषिक विकास होतो. सामाजिकरण सुरुवात होते. समायोजन क्षमतेत बदल. टोळी वय, याला टोळी वय सुद्धा म्हणतात. उत्तर बाल्यावस्था ही 6 ते 12 वर्ष असते. यामध्ये शाळेमुळे सर्वांगीण विकासात मदत होते. शारीरिक, मानसिक आणि बोधात्मक आणि सामाजिक विकासात प्रारंभ होते. कुमारावस्था ही असते बघा, 12 ते 14 आणि 23 ते 21 वर्षाची कुमारावस्था. वेगवान शारीरिक बदल होताना दिसतात. ओळखीची संकल्पना विकसित होते. व्यवसाय निवडींची जाणीव निर्माण होते. त्यानंतर पूर्व तारुण्यावस्था असते. 21 ते 40 वर्ष. शिक्षण पूर्ण होऊन नोकरी धंद्याला सुरुवात होते. योग्य जोडीदाराची निवड केली जाते आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांना महत्त्व दिले जाते आणि उत्तर तारुण्यावस्था आहेत हे 40 ते 60 वर्ष. उत्तर तारुण्यावस्था किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यात वाढवते. नोकरी धंद्यात जबाबदाऱ्यात वाढवते. सामाजिक जबाबदाऱ्याचे महत्त्व सामाजिक अपेक्षात वाढवते आणि उत्तर तारुण्यावस्था बघा, यालाच प्रौढावस्था म्हणतात. 40 ते 60 वर्ष असते. यामध्ये आपल्या बघा कौटुंबिक जबाबदाऱ्यात वाढ होते.
नोकरी धंद्यातील जबाबदाऱ्यात वाढवते, सामाजिक जबाबदारीत ला महत्त्व येते, सामाजिक अपेक्षात वाढवते, पालकांची जबाबदारी, त्यानंतर स्त्रियात रजोनिवृत्ती व पुरुषात ॲड्रोजन या संप्रेरकाची निर्मिती थांबते. वृद्धावस्था 60 वर्षापासून मृत्यूपर्यंत निवृत्तीचा काळ सुरू होतो आणि आरोग्यांच्या समस्या उद्भवतात. सक्तीची निवृत्ती की व्यक्ती व मृत्यूचा विचार करू लागते. यानंतर बघा सारांश दिलेला आहे. विकास म्हणजे बदलाची सातत्यपूर्ण मालिका. ही परिपक्वन आणि अनुभवामुळे येते. मानवी आयुष्याचे अनुवंश आणि परिवेशातील शारीरिक व सामाजिक घटक विकासाची दिशा ठरवतात. विकास शारीरिक, बोधात्मक, भावात्मक आणि सामाजिक पातळीवर योग्य वेळी होत असतो. विकासाचा आकृतिबंध व क्रम आहेत आणि त्यामुळे विकासाचे पूर्वकथन करता येते. आपल्याला नियम विचलन यामुळे कळू शकते आणि विकासाची सुरुवात गर्भधारणेपासून होते आणि मृत्यूपर्यंत चालू राहते. प्रत्येक अवस्थेत काही बदल व समस्या दिसून येतात आणि कोणत्या काळात कोणते बदल होतील यांचे काही निकष व अपेक्षा आहेत. याला वैकासिक कार्य असे म्हणतात. यामध्ये बघा महत्वाच्या संज्ञा आपण संज्ञा बघितलेल्या आहेत. विकास परिपक्वन कशाला म्हणतात? जन्मपूर्वावस्था, गर्भधारणा, भ्रूणावस्था, अंडावस्था, गर्भावस्था, अर्भकावस्था, शेषावस्था, वैकासिक कार्य, सोळक, सोळक संपादन, सोळक विमोचन, रोध, अधिस्थगन आणि सोळक विकिरण. महत्वाचे मानसशास्त्रज्ञ बघा, जेम्स मर्सिया यांच्या मते प्रत्येक कुमारवयीन मूल सोळकीच्या 4 अवस्थांमधून जाते. एक सोळक विमोचन बघा, सोळक विमोचन रोध, सोळक विकिरण, अधिस्थगन आणि सोळक संपादन हे 4 अवस्थेतून जाते. जेम्स मर्सिया यांच्या मते. यांच्या मते प्रत्येक कुमारवयीन जे मूल असते ते सोळक विमोचन रोध एक झालं, त्यानंतर सोळक विकरण, अधिस्थगन आणि सोळक संपादन या 4 अवस्थेतून जाते, जेम्स मर्सिया यांच्या मते. अशा प्रकारे आपण प्रकरण 4 पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण बघूया प्रकरण 5. स्वस्त मी सामान्य मी. स्वस्त मी सामान्य मी 5वं प्रकरण आहे आपलं. यामध्ये बघा मानसिक आरोग्य व सामान्य वर्तन काही लक्षणे दिलेली आहेत आणि सुसमायोजित व्यक्ती माझे आकलन, सुसमायोजित व्यक्ती काही निकष दिलेले आहेत आणि कुसमायोजन आणि अपसामान्य वर्तन. यामध्ये अपसामान्य वर्तन कशाला म्हणतात? अपसामान्य वर्तनाचा दृष्टिकोन काय आहेत आणि किमारावस्था आणि आव्हाने दिलेली आहेत. त्यानंतर बघा अध्ययन उद्दिष्टे. या पाठाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना खालीलमध्ये समजून घेणे सोयीस्कर व्हावे हे आहेत. सामान्य व अपसामान्य वर्तनाबद्दल आकलन निर्माण होणे, सामान्य व अपसामान्य वर्तनाचे निकष समजून घेणे, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना समजून घेणे आणि कुमारवयीन मुलांच्या समस्या समजून घेणे. या पाठातून आपण हे पाहणार आहोत. आपल्याला ते शिकायला मिळणार आहेत. मानसिक आरोग्य आणि सामान्य वर्तन. मानसिक आरोग्य आणि सामान्य वर्तनाची माझी व्याख्या कृती दिलेली आहेत. मानसिक आरोग्य आणि सामान्य वर्तन या शब्दांचा विचार करा आणि तुम्हाला त्यांचा अर्थ काय समजतो. एखाद्या व्यक्तीला आरोग्यपूर्ण आणि सामान्य ठरविण्याचे तुमचे निकष काय असतील त्यांची व्याख्या तयार करण्याचा प्रयत्न करा. मिशा बुद्धिमान शरीराचे तंदुरुस्त आहेत. मिशा बुद्धिमान आणि शरीराने तंदुरुस्त आहेत, पण तिचे इतर व्यक्तीशी पटत नाही. शेवटी तिचे त्यांच्याशी भांडण होते. सौरभला न्यूनगंड आहे, त्याला स्वतःची लाज वाटते, त्यामुळे तो समाजात मिसळत नाही. आक्रमणाचा म्हणजे स्वतःच्या रागावर ताबा राहत नाहीत आणि रागांच्या भरात तो स्वतःलाच दुखापत करतो. आणि ख्रिस्तोफरला परीक्षेचा खूप ताण येतो, त्यामुळे कधी कधी पेपर लिहिताना त्याला काहीच आठवत नाही. एखादे नावडते काम करताना डेझीची खूप चिडचिड होते. तिला वाटते तिने आवडती कामेच करावीत. वरील उदाहरणे वाचून तुम्ही आधी कल्पना केलेल्या आरोग्याच्या निकषात काय बदल सुधारणा करावी असे वाटते का? आता बघूया आपण मानसिक आरोग्य आणि सामान्य वर्तनची काही लक्षणे दिलेली आहेत. ती लक्षणे कशा प्रकारे आहेत ती. मानसिक स्वास्थ्याच्या आणि सामान्य वर्तनाच्या व्याख्येबाबत आणि काही निकषाबाबत एकमत नसले तरी काही लक्षणांबाबत मात्र एक वाक्यता दिसून येते. त्यातील प्रमुख लक्षण म्हणजेच मानसिक स्वास्थ्य असणारी व्यक्ती सुसमायोजित असते आणि सुसमायोजित व्यक्ती कोणाला
म्हणता येईल ते प्रथम आपण समजावून घेऊया. सुसमायोजित व्यक्ती म्हणजेच माझे आकलन. कृती बघा, सुसमायोजित व्यक्तीची काही उदाहरणे पाहू. या व्यक्तीच्या गुणांचा नीट अभ्यास करून सुसमायोजित व्यक्तींच्या लक्षणांचे निकष तयार करा. बघा, मनीषाचा नुकताच प्रेमभंग झाला, त्यामुळे काही काळ तिचा खूप भावनिक गोंधळ झाला आणि काही काळाने ती सर्व विसरून तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. आणि सर्व वर्गासमोर शिक्षकांनी सॅम्युअलला अपमान केला आणि त्याला खूप वाईट वाटले. काही दिवस तो रडलाही. मात्र थोड्या दिवसांनी ती घटना विसरून तो नेहमीप्रमाणे वागू लागला. आणि रुस्तमचे पालक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याला पाठिंबा देतात. ते त्याला स्वातंत्र्य देतात. त्याचप्रमाणे त्यांचे पालक त्याला स्वतःच्या निर्णयाची व कृतीची जबाबदारी घ्यायला लावतात आणि रुस्तमला पालकांची काळजी समजते व तो त्यांचा आदरही करतो आणि त्यामुळे रुस्तमचे त्यांच्या पालकाशी चांगले संबंध आहेत. गीतेला माहित आहे की तिला नृत्य चांगले जमत नाही. त्याने त्यात कारकीर्द करायची नाहीत. पण तिला माहित आहे की तिचे भाषेविषयी चांगलेले व आवडीचे आहेत. त्यामुळे तिने भविष्यात भाषा शिक्षक, अनुवादक किंवा पत्रकार व्हायचे ठरवलेले आहेत. शिक्षण पूर्ण करण्यासाठी जेनी नुकतीच मोठ्या शहरात राहायला आली आणि या कॉलेजची संस्कृती, वातावरण तिच्या पूर्वीच्या परिस्थितीपेक्षा खूप वेगळे आहेत आणि ती या नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी खूप मेहनत किंवा प्रयत्न करते आहेत. नवीन ओळखी करायची आणि नवीन कौशल्य शिकायची तिची तयारी आहे. रशीदचे इतरांशी चांगले जमते आणि इतरांच्या समस्या आणि वेगळे विचार तो समजून घेतो. लोकांना त्यांचा सहवास आवडतो आणि अ, त्यानंतर जमीनदार एक कष्टाळू मुलगा आहे. तो गर्विष्ठ नाही. स्वतःची बलस्थाने, गुण आणि कमतरता, दोष तो जाणतो आणि स्वतःच्या गुणाचा त्याला अभिमान आहेत आणि तसेच स्वतःच्या उणिवांची लाज न बाळगता त्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याला समजते आणि या सर्व उदाहरणावरून सुसमायोजित व्यक्तींचे कोणते निकष असावेत असे तुम्हाला वाटते? तर सुसमायोजित व्यक्ती काही निकष बघा. वरील उदाहरणावरून तुम्ही सुसमायोजित व्यक्तीच्या 5 लक्षणांचे अनुमान काढलेले असेल. स्वतःची आणि जगाची वास्तवे जाणू, नवीन अनुभव स्वीकारण्याचा मोकळेपणा, भावनिक बुद्धिमत्ता, सुदृढ नातेसंबंध, उच्च स्वप्रतिष्ठा. सुसमायोजित व्यक्तींचे या निकषाविषयी आणखीन काही निकष आहेत. जसे कृतज्ञता दाखवणे, दयाळूपणा, सहकार्य करणे, यश अपयश स्वीकारणे इत्यादी. आणि वरील 5 निकषाचा सविस्तर विचार करूया. बघा, स्वतःची आणि जगाची वास्तव जाणीव. मेहजबीन आणि सीना चांगल्या मैत्रिणी होत्या आणि मेहजबीनचा सीनावर खूप विश्वास होता. मात्र सीनाने तिचा विश्वासघात केला. मेहजबीनला त्या गोष्टी खूप वाईट वाटले आणि ती काही काळ खूप अस्वस्थ झाली. मात्र लवकरच तिला जाणवले की समाजात वेगवेगळ्या स्वभावाची माणसे असतात. नेहमी आपल्याला अपेक्षित असते तसे घडत नाही. तिला हे माहीत आहे की इतरावर विश्वास ठेवणे हा तिचा स्वभाव आहे. पण इतर व्यक्ती अ, तसे वागतील असे नाही आणि मेहजबीन सारख्या सुसमायोजित व्यक्ती इतरांना जसे आहे तसे स्वीकारतात आणि त्यांच्याकडून अवास्तव अपेक्षा करत नाहीत. अशा व्यक्तीचे सामाजिक संबंध सरळ, समाधानी, संघर्षविरहित असतात. त्या व्यक्तींना स्वतःची बलस्थाने आणि मर्यादेची जाणीव असते. स्वतःबद्दल आणि जगाबद्दल त्यांचे विचार वास्तववादी असतात आणि आयुष्यात सुधारणा करण्यासाठी ते स्वतःच्या गुणांचा उपयोग करतात. तसेच स्वतःच्या उणिवा स्वीकारून स्वतःबद्दल करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे आयुष्यातील घटना व प्रसंगांचा ते प्रभावीपणे म्हणजे समर्थपणे सामना करतात आणि त्यांचे जीवन संघटित असते.